आज आषाढी एकादशी निमित्ताने भाविक मंदिरात विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी गर्दी करतायत। सर्व ठिकाणी माऊलीचा गजर ऐकायला मिळतोय। दिंडी ही काढण्यात येते। अशीच सुंदर दिंडी बोरिवली एक्सर येथे भीमानगर शाळेकडून काढण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। आज आषाढी एकादशी आहे। आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र ठिकाणी माऊलीचा गजर ऐकायला भेटत आहे आणि भाविक मोठ्या आनंदाने दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरामध्ये जात आहेत। आता आपण बोरिवली येथील एक्सर येथे आपण बघू शकता की भीमानगर शाळेकडनं दिंडी काढण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो सुंदर पद्धतीने ही दिंडी काढण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांनी हे लेझिंग करत आहेत। तसंच आपण बघितलं ही मोठी सर्वात मोठी दिंडी काढण्यात आलेली आहे। तसंच लहान मुलांनी आपल्या डोक्यावरती सुरुवात घेतली आहे। तसंच एक रथ देखील त्यांनी सजवण्यात आलेला आहे। रथवरती विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना आपल्याबरोबर शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम काय बोलाल, तुमच्याकडनं ही दिंडी काढण्यात आलेली आहे, काय बोलाल? भीमानगर एज्युकेशन सोसायटीतर्फे 39 वर्ष अविरत आम्ही ही दिंडी काढतोय। या दिंडीमध्ये पूर्व प्राथमिक कॉलेजपर्यंतचे सगळे विद्यार्थी सहभागी होत आहेत। या माध्यमार्फत आम्ही विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक मूल्यांची रुजवणूक करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचप्रमाणे पूर्ण दिंडी ही शिस्तबद्ध आणि पंढरपूरला जशी वारकरी जातात त्याच पद्धतीने आमची दिंडी दरवर्षी जाते। स्वच्छतेची काळजी घेतली जाते आणि आम्ही नवीन नवीन उपक्रम दरवर्षी करत असतो। यावर्षी आम्ही चित्ररथ तयार केलेला आहे। यामध्ये विद्यार्थ्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, विठ्ठल रुक्माई यांची आम्ही प्रतिरूप स्थापन केलेलं आहे। काय संदेश देण्यात आलेला आहे? या दिंडीमधून काय संदेश देण्यात आलेला आहे? काय बोलाल तुम्ही, कशा प्रकारे ही सर्व तयारी मागील अनेक दिवसांपासून शाळेमध्ये तयारी होत असते। त्याचबरोबर परिसरामधून जनजागृती करणं हा सगळ्यात महत्त्वाचा या दिंडीचा आमचा उद्देश आहे। शाळेकडे ही दिंडी काढण्यात आलेली आहे। सुंदर असा संदेश या दिंडीमधून देण्यात आलेला आहे। मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।